श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा अयोध्या नगरीत मोठ्या जल्लोषात उद्या होणार आहे। याच निमित्त संपूर्ण देशात राममय वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे। याच अनुषंगाने नाशिक शहरातील गंगापूर रोड येथे शिवसत्य मैदानावर श्री राम कथेचं आयोजन करण्यात आलं। या कथेस पूज्य श्री महेशजी व्यास महाराज प्रबोधन करणार आहे। गेल्या 16 जानेवारी पासून ते 22 जानेवारी पर्यंत असा 7 दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम या अनुषंगाने होणार आहेत। यामध्ये महात्म्य, शिव-पार्वती विवाह, रामजन्म, सीता स्वयंवर, केवट प्रसंग, शबरी भेट, हनुमान कथा, रामेश्वर पूजन असे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत। तर उद्या 22 जानेवारी रोजी रामराज्याभिषेक करण्यात येणार आहे। आस्मप्रतीपद्गमा भूयिष्ठा भवदक्षिणा परिजने भाग्येष्वनुत्सेकिनी। सुनैनेने जो उपदेश केला, सुनैना म्हणते अगोदर सगळ्या घरच्यांची सेवा तू करावी। यहु संतत पियहि पियारी चिरुहि बात असीस हमारी। सासु ससुर गुरु सेवा करे पति रुख लखी आयसु अनसरे। सास ससुर गुरु सेवा करे, फक्त नवऱ्याकडेच लक्ष दे असा उपदेश नाहीये। सगळ्या घरच्या लोकांची, जे ज्येष्ठ आहेत घरामध्ये त्या सगळ्यांची सेवा करणं। आणि सुनैने न म्हटलं, जानकी पतिरुख लखी आयसु अनसरे। तुझ्या पतीला जे आवडेल तसंच तू केलं पाहिजे, तसंच तू वागलं पाहिजे। त्याच्या आई वडिलांची सेवा। आता तुझे आई वडील आम्ही नाही, तुझे आई वडील तुझे सासू सासरे आहे। श्री राम कथेचं आयोजन तुळजाभवानी मंदिर समिती आणि श्रमिक मित्रमंडळ यांच्या वतीनं करण्यात आलंय। तसेच या कार्यक्रमाचे स्वागत उत्सुक म्हणून नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार सीमा हिरे, माजी नगरसेवक योगेश हिरे यांचे देखील मोलाचं सहकार्य लाभलंय। याबाबत अधिक माहिती योगेश हिरे यांनी दिली आहे। येत्या 22 तारखेला अयोध्येमध्ये होणाऱ्या राम ललाच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवरती आज या ठिकाणी सर्वत्र भारतामध्ये अत्यंत आनंदाचं उत्सवाचं वातावरण तयार असताना एक हिंदू तेज जागृत होणार आहे। गेल्या 500 वर्षाच्या महत् प्रतीक्षेनंतर, अनेक कारसेवांच्या बलिदानानंतर, तसेच अनेक दशकांच्या न्यायालयीन लढ्यानंतर हा सोन्याचा दिवस आपल्या सर्व भारतीय हिंदू समाजासाठी आज उगवणार आहे। त्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक नगरीमध्ये गंगापूर रोडला तुळजाभवानी परिसरामध्ये आम्ही रामकथेचं आयोजन केलेलं आहे। या रामकथेमध्ये सतत 7 दिवस रामकथा या ठिकाणी अतिशय संगीतमय असा रामकथेचा चमू घेऊन आदरणीय परमपूज्य महेशजी व्यास गुरुजी यांची रामकथा सुरू आहे। आणि या रामकथेमुळे संपूर्ण गंगापूर रोड परिसरात अतिशय आनंदाचं, उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे। आणि 22 तारखेला या ठिकाणी अयोध्येचा जो काही सोहळा आहे तो याची डोळा बघण्याची व्यवस्था या ठिकाणी डायरेक्ट प्रक्षेपण करून आम्ही दाखवणार आहोत। सर्वत्र सर्व हिंदू बंधू भगिनी मातांनी दीपोत्सव साजरा करून, रांगोळ्या काढून, घरावरती श्रीरामाचे भगवे झेंडे फडकवून या ठिकाणी आनंद व्यक्त करायचा आहे, असे देखील आव्हान मी या ठिकाणी
आपल्या माध्यमातून करतो. तरी रामकथेस आणि उद्या साजरा होणारा रामराज्याभिषेक यासाठी नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.